नमस्कार मंडळी, प्रतिकल्प द पाथफाइंडर्स या आपल्या चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत रत्नागिरीमध्ये। रत्नागिरी हे एक ऐतिहासिक निसर्गरम्य असं महाराष्ट्रातील एक पर्यटन ठिकाण आहे। रत्नागिरी जिल्हा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सुंदर असे स्वच्छ असे समुद्रकिनारे, सुंदर अशी मंदिरे, फणस आणि आंब्याच्या बागा। रत्नागिरीमध्ये असंख्य अशी पर्यटन ठिकाणे आहेत। त्यातीलच एक ठिकाण म्हणजे थिबा पॅलेस ची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे देणार आहोत। तर थिबा पॅलेस हे रत्नागिरी स्टेशनपासून 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तिथे जाण्यासाठी तुम्हाला रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा, कॅब्स असे ऑप्शन अवेलेबल आहेत। तर तुम्हाला स्टेशनपासून थिबा पॅलेसला पोहोचायला हार्डली 5 to 10 मिनिट्स लागतील। तर 1885 सालीपासून असलेला थिबा पॅलेस हा रत्नागिरीतील पर्यटनामधील मुख्य असे ठिकाण आहे। तर हा राजवाडा कोणी बांधला, त्याच्या मागचा इतिहास काय होता याचीच माहिती आपण आपल्या व्हिडिओद्वारे पुढे देणार आहोत। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि अजून सुद्धा जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। स्टे ट्यून। पॅलेस आधी मला वाटायचं थिबा पॅलेस हा एक असं मस्त राजाचा वगैरे राजवाडा वगैरे असेल, तो राजवाडा आहे। बट जर तुम्ही त्याची हिस्ट्री बघितली तर थिबा मीन नावाचा हा राजा होता। तो होता ॲक्च्युली म्यानमारचा। तिकडे त्यांनी खूप असं चांगलं कार्य केलं, पण जेव्हा ब्रिटिशांना तिकडे मुक्तद्वार म्यानमारमध्ये देण्यात नाही आलं तेव्हा ब्रिटिशाने आणि ह्या राजाचं युद्ध झालं। तेव्हा ब्रिटिशाने ह्या राजाभाऊ केला आणि त्याला नजरकैद केली। पण जर म्यानमारमध्येच ठेवलं असतं तर तिकडच्या लोकांनी त्यांना खूप अपोज केलं असतं। सो म्हणून त्यांनी तिथून त्याला पहिलं मद्रासला आणि देन नंतर रत्नागिरीमध्ये आणलं। सो पहिलं ह्या राजाला कैद झाली 1885 मध्ये आणि जेव्हा त्याला रत्नागिरीत आणलं गेलं तेव्हा त्याला इथे एक भाड्याचा बंगला घेऊन ठेवण्यात आलं होतं, पण नंतर तो बंगला अपुरा पडू लागला। म्हणून मग 1910 साली राजवाड्याचं काम पूर्ण झालं आणि इथे राजा आणि राणी वास्तव्यास आले आणि ह्या राजवाड्याची पूर्ण बांधणी ही राजाच्या मार्गदर्शनाखाली झाली। त्या साली ब्रिटिशांनी हा राजवाडा बांधण्यासाठी 1,25,000 रुपये मान्य केले होते 1906 साली आणि राजाच्या मागणीनुसार हा राजवाड्याची बांधणी करण्यात आली। सो ह्या राजवाड्याचं बांधकाम करतेवेळी प्रामुख्याने जांभा दगड, चुना आणि ब्राह्मी सागवानाचा उपयोग करण्यात आला आहे। आतमध्ये व्हिडिओ करायला, फोटोग्राफी करायला पूर्ण मनाई आहे, त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत। सो आम्ही तुम्हाला जमेल तेवढी माहिती। आतमध्ये एक वास्तू संग्रहालय आहे, तिथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या डिफरंट टाईपच्या शिल्पकृती बघायला मिळतील आणि तिथेच ह्या राजाची माहिती सुद्धा आहे। काही वस्तू त्यांनी अजून सुद्धा जतन करून ठेवण्यात आल्या आहेत आणि जर राजवाडा बघितला तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अजून सुद्धा मेंटेन ठेवला आहे। इकडची एंट्री फी आहे पर पर्सन 10 रुपीज आणि आतमध्ये इवन शूज घालण्यास तुम्हाला चपला सुद्धा बाहेरच काढून जाव्या लागतील। आणि इतकं बोलू शकतो ना, त्यांनी त्याच्या राजवाड्याची जतन करण्यासाठी जे काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतील ते त्यांनी घेतले आहेत, ते खरंच कौतुकास्पद आहेत।